प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 13 ऑक्टोबरच्या महा एपिसोड भाग 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सागर अत्यारात्री दारू पिऊन आलेला असतो आणि त्यामुळे तो पूर्णपणे नशेमध्ये असतो. मग दुसऱ्या दिवशी मुक्ता आता सकाळी त्याला उठवते. सागर, काय झालं? काल रात्री तुम्ही कुठे गेला होतात? काय केलं होतं? तुम्ही कुणासोबत होतात? यावरती सागर म्हणतो, तुम्ही काय इतके प्रश्न विचारताय? यावरती मुक्ता सांगते, तुम्ही काल रात्री दारू पिऊन आला होतात. काय घडलं होतं असं? तुम्हाला दारू प्यायची का गरज पडली? कुणासोबत गेला होतात? मुक्ता असं प्रश्नांचा भडीमार करत असते. मग सागर चिडतो, तुम्हाला काय करायचं आहे? मी काही लहान मुलं आहे का की तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर द्यायला? यावरती मुक्ता म्हणते, काल मी तुम्हाला किती कॉल केले, मला तुमची काळजी वाटत होती. मी मिहिरला सुद्धा कॉल केला होता आणि मिहिरला सुद्धा तुम्हाला कॉल करायला सांगितला, पण तुम्ही या सगळ्यामध्ये फोन काही उचललाच नाहीत, त्यामुळे मला तुमची काळजी वाटली. यावरती सागर म्हणतो, मी काही लहान नाही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायला, त्यामुळे प्लीज माझ्याकडून कोणत्याही एक्सप्लेनेशनची तुम्ही आशा करू नका. असं म्हणत आता मुक्तावरती सागर चिडलेला असतो. पण त्याचा राग का असतो, तो का चिडलाय, मुक्ताला काहीच कळत नसतं. आणि आता इकडे मुक्ता ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण सागर तिला सांगतो, माझी काळजी करायची काही गरज नाही आहे. यावरती आता तो पुढे म्हणतो, मी खरं सांगू का, तर मला नाही जमत गोष्टी. म्हणजे कसं आहे ना, बायकोला खुश ठेवणं हे मला जमत नाही. मुळातच गोष्ट म्हणजे तिची मेडिकल कंडिशन काय आहे, तिला कसला त्रास होतो हे जाणून घ्यायला समजत नाही. पण जो आहे तो मी हा असा आहे. तुम्हाला मला सोडून जायचं असेल तर सोडून जाऊ शकता. जो तुमची काळजी घेतोय, जरा तुमच्याबद्दल प्रेम वाटते, त्यांच्याकडे गेलात तरी चालेल. असं म्हणत सागर काहीतरी असंबद्ध बडबडत असतो आणि मी असाच आहे, मला नाही जमत या गोष्टी. मुक्ता विचार करते, अचानकपणे सागरला झालंय तरी काय, असं वेड्यासारखं सागर का बडबडतोय? पण मुक्ता तो विषय तिथेच सोडून देते आणि मग ती किचनमध्ये येते. किचनमध्ये आल्यावरती सगळ्यांचा ब्रेकफास्ट चालू असतो. स्वातीने सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवलेला असतो. मुक्ता सगळ्यांना सर्व करत असते. तितक्यातच तिथे आरतीची एंट्री होते. आरतीला पाहून सगळ्यांना जरासा धक्काच बसतो. म्हणजे अचानक आरती इकडे कशी काय आली, असं सगळ्यांनाच आता विचार येतो. त्यावरती आता मात्र मुक्ता सांगते, म्हणजे आरतीने लग्नाला होकार दिलाय आणि लकीने सुद्धा लग्नाला होकार दिलाय. दोघांनी मनापासून हे लग्न स्वीकारलंय. आता हे सागरसाठी खूपच धक्कादायक असतं. हे कधी घडलं, कधी कसं घडलं हे सगळं? सागरला जरासा आता धक्काच बसतो. त्यावरती मुक्ता सांगते, हो, त्या दिवशी लकीने सुद्धा स्वतःहून लग्नाला होकार दिलेला आहे. मग आता इकडे आरतीने पण होकार दिलाय. असं म्हणत मुक्ता सगळ्यांना एक्सप्लेन करते. इकडे सावनीला तर मोठा धक्काच बसतो. इतका घाणेरडा प्लॅन सगळा आपण वर्कआउट केला होता, पण तरीसुद्धा या मुक्तामुळे हा प्लॅन सगळा फसलेला आहे. तोपर्यंत आता मात्र लकी येतो आणि तो म्हणतो, आरती खरंच मला माफ कर. म्हणजे मी तुझ्यासोबत जे काही वागलो ना, ते पूर्णपणे चुकीचं होतं. पण या सगळ्यामध्ये तू मला माफ कर, कारण या सगळ्यामध्ये मी आता तुझी जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि हे मी मनापासून बोलतोय. मी मनापासून या सगळ्यामध्ये हे बोलतोय. पण तुला सुद्धा लग्न झाल्यावरती असं कसंही वागून चालणार नाही. म्हणजे ही अशी केस करणं किंवा असं विरोधात उभं राहणं हे मला नाही पटणार. माझ्या घरच्यांचा रिस्पेक्ट तुला करायला हवे. यावरती लकी म्हणते, मी त्यावेळेला भावनेच्या भरात होते आणि म्हणून मी केस केली. पण खरं सांगू का, तर केस मी याच्यापुढे असं काही वागेन असं मला नाही वाटत. तू जर का मनापासून ह्या लग्नाला स्वीकार केला असशील तर मी पण तुला आणि तुझ्या फॅमिलीला मनापासून स्वीकारायला तयार आहे. असं म्हणत आता आरतीने पण थोडीफार माघार घेतलेली असते, लकीने पण माघार, आणि दोघंजणं फायनली या लग्नासाठी तयार झालेले असतात. मग सगळेजण खूप खुश होतात. आता इंद्राचा विरोध असतो, कारण लकीला लग्न करायचं नसतं. पण जर आता लकीच लग्नाला तयार झालाय तर आता इंद्रा विरोध करून तरी काय करणार? त्यामुळे आरती सांगते, या लग्नाला मी पण तयार आहे. असं म्हटल्यावरती इकडे सागरला विचार येतो की नक्की हे घडलं तरी कधी? आणि त्यावरती आता मात्र इकडे मुक्ता येते आणि बरं, ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड. सगळं खूप छान झालेलं आहे आणि आता आपण लवकरात लवकर तुमचं लग्न लावून देऊया. असं म्हणत असताना इकडे आता इंद्रा येते आणि बरं झालं, तुम्ही दोघंही लग्नाला तयार आहात ना, तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे.
आणि कसं आहे ना पोरी, म्हणजे ज्या वेळेला आपल्या मुलाला त्रास होतो ना त्यावेळेला काय होतं हे फक्त आणि फक्त एका आईलाच समजतं. असं म्हणत इंद्रा आता आरतीला आपण तिच्याशी वाईट का वागलो किंवा तू माझ्या मुलाला त्रास देत होतीस म्हणून तुझ्याबद्दल मला राग होता हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत मुक्ता आता एका वाटीमध्ये साखर काढते आणि सगळ्यांचं तोंड गोड करायला लागते. त्यावरती इंद्रा म्हणते, कसं सांगू आरती, आता तू पण आई होणार आहेस. तुला आई झाल्यावरती स्वतःला समजेल की आपल्या मुलाला जरा जरी काही झालं ना तरी एका बाईला किती त्रास होतो. त्यामुळे मी तुला जे आत्तापर्यंत काही बोलले असेल ना ते त्याचसाठी, कारण लकीला त्रास होत होता हे मला दिसत होतं आणि याच कारणासाठी मी तुला बोलले असेल. तू काही मनात ठेवू नको. असं म्हणत इंद्रा चक्क आरतीची सुद्धा माफी मागत असते. हे सगळं आता सावनीला काही आवडत नाही. सावनी खूप खूप चिडलेली असते आणि ती विचार करते, काय घडलं हे सगळं. म्हणजे मी तर या सगळ्यामध्ये यांना दोघांनाही वेगळं करायला निघाले होते, पण यांचा हा फुल ड्रामा चालूच आहे. मुक्ताने परत एकदा या सगळ्यामध्ये बाजी मारलेली आहे आणि मला तोंडावरती आपटले. असं म्हणत सावनी स्वतःवरती चिडलेली असते. इकडे इंद्रा पण खुश असते आणि आता मुक्ता सांगते, आपण एक काम करूया का, या सगळ्यामध्ये आपण ना एक छोटंसं फंक्शन करून साखरपुडा घरच्या घरी करून घ्यावे का. लग्नाची तयारी करायला थोडा तरी वेळ आहे ना, त्यामुळे आपण छोटासा प्रमाणामध्ये साखरपुडा करून घेऊया. आता मुक्ताचं हे बोलणं सगळ्यांनाच पटतं आणि त्यावरती आता मात्र साखरपुडा करण्यासाठी सगळे तयार होतात. तोपर्यंत मुक्ता सगळ्यांना साखर वाटायला लागते. आता ती सागरला पण साखर वाटायला येते. ती सागरला साखर द्यायला येते त्यावेळेला ती म्हणते, घ्या सागर, तोंड गोड करा. सगळं आपल्या मनासारखं झालेलं आहे. आता आपल्या घरामधले सगळे वादविवाद संपलेले आहेत. सागर म्हणतो, सिरियसली, म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्ही नॉर्मल वागू शकता. यावरती मुक्ता म्हणते, काय झालंय तरी काय सागर. यावरती सागर म्हणतो, एक शब्द मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. इतकं सगळं होऊन तुम्ही काहीही न झाल्याची ॲक्टिंग करताय. इतक्या खोट्यारड्या तुम्ही कशा झालात आणि कधीपासून झालात. मुक्ताला काहीच कळत नसतं आणि ती म्हणते, सागर कशाबद्दल बोलताय, काय चुकले मी, काय तुमच्यापासून लपवले. सागर म्हणतो, हीच ओव्हर ॲक्टिंग बंद करा. आणि हा सगळा प्रकार चालू असताना सागर मुक्तावरती आवाज वाढवतो आणि घरच्या कोणालाच काहीच कळत नाही की हे अचानकपणे काय चाललंय. तितक्यात तिथे सई येते. सई म्हणते, काय झालं पप्पा, तू मुक्ताईला का ओरडत आहेस. असं म्हणत सई जोरात ओरडते. सई जोरात ओरडल्यावरती इकडे आता मात्र सागर म्हणतो, अगं तू घाबरलीस, तुला काय वाटलं मी खरंच मुक्ताईला ओरडतो का. अगं नाही, मी तर गंमत करत होतो. अगं तसं काही नाही आहे, मी मुक्ताईच्या अंगावरती कधीतरी ओरडतो का. अगं नाही, फक्त मी तिची गंमत करत होतो, बाकी काहीच नाही आहे. तू इतकं घाबरायचं काही कारण नाही आहे. यावरती आता मुक्ता म्हणते, सागर हे अति झालं हं तुमचं, कसली गंमत आणि काल मी काय किती घाबरले. असं म्हणत मुक्ता सागरच्या हातावरती एक फटका मारते. यावरती सागर म्हणतो, घाबरलात, घाबरायचं कारण तरी काय, म्हणजे तुम्ही असं काही केलेत का की ज्याच्यामुळे तुम्हाला भीती वाटते, ज्याच्यामुळे तुम्हाला घाबरायचं कारण आहे. त्यावरती मुक्ताला कळत नाही, हे जरी गंमत म्हणतायत तरी ही गंमत नाही आहे, काहीतरी यांच्या डोक्यामध्ये चाललंय. असं विचार करत मुक्ता आता सगळ्यांच्या समोर तो विषय काढायला नकार देते आणि नंतर सागरला निवांतपणे आपण विचारू असा विचार करते. आणि मग ती सांगते, आपण छोटासा साखरपुडा करूया, फक्त आरती आणि तिची आई आणि आपल्या घरातली मंडळी, फार तर मी आशूला बोलवेन. असं म्हणत मुक्ताने पुन्हा एकदा आशूचा विषय काढल्यावरती सागरच्या डोक्याची तिडीक जाते आणि सागर चिडतो. पण इकडे सगळेजण छोटेखानी साखरपुडा करायला तयार होतात. मग मुक्ता सांगते, आरती तुझ्या आईला सुद्धा तू फोन करून सांग. आणि यावरती इंद्रा म्हणते, हे बघ, माझ्या कपाटात एक साडी आहे, नवीनच्या नवीन साडी आहे, ती नव्या नवरीला साडी द्या आणि छानपैकी फंक्शनची सुरुवात करा. असं म्हणत इंद्रासुद्धा या सगळ्यामध्ये सामील होते आणि लक्कीला म्हणते, जा, माझ्या रूममध्ये साडी आहे आणि चला गोडाधोडाचं काहीतरी करायला घ्या. घरच्या घरी जरी फंक्शन असलं तरी गोडाधोडाचं झालंच पाहिजे. असं म्हणत इंद्रा सगळ्यांना तयारीला लावते आणि सगळेजण साखरपुड्याची तयारी करायला लागतात. इकडे आता सावनीचा जळून जळफळाट होत असतो. इतकं हे करून सुद्धा या लोकांना अजिबात अक्कल नाही आहे की ही मुक्ता या लोकांना काय बोलेल ते भरवते. आणि हा बैल, हा लकी, या लकीला कळत नाही आहे का की आपण लग्नाला नकार द्यायला पाहिजे. तरीसुद्धा हा लकी बैलासारखा मान डोलवतोय आणि लग्नाला तयार होतोय.
नाही नाही, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे आणि या सगळ्यामध्ये मलाच आता माझा डाव साधला पाहिजे असा विचार करत असताना इकडे इंद्रा सांगते, जा लवकर बाकीची तयारी करा, खोबरं खोवायला घ्या, मी नारळाच्या वड्या करते. असं म्हणत इंद्रा आता काही ना काही गोडधोड करून छानपैकी साखरपुड्याची तयारी करायला घेते. घरच्या घरी फंक्शन होणार असतं. आरती खूप खुश होते, मुक्ताला मिठी मारते आणि मुक्ता मॅडम, तुमचे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत, तुम्ही मला न्याय मिळवून दिलात असं म्हणते. फायनली सगळं नॉर्मल झालेलं असतं. मुक्ताने घरामध्ये सगळं काही नॉर्मल केलेलं असतं. सावनीचा डाव सगळा संपलेला असतो आणि सगळेजण खूप खुश असतात. लकी पण खुश दिसत असतो, कारण मुक्ताने त्याला समजवलेलं असतं आणि लकी घरच्यांच्यासाठी तयार झालेला असतो. सगळेच जण आनंदात असताना इकडे आता मात्र लकीला सांगितलं जातं की जा तू पटकन पानाचा विडा घेऊन ये, पानाचा विडा, आणि जेणेकरून साखरपुड्याच्या वेळेला गुरुजी येतील त्यावेळेला कोणतीही गोष्ट कमी पडायला नको. पानाचा विडा आणि साखरपुड्याची बाकी सगळी तयारी करण्यासाठी लकी ज्या वेळेला बाहेर येतो त्याच्या मागोमाग सावनी येते. लकी, काय चाललंय तुझं? म्हणजे त्या मुक्तांनी काय तुला 2 शब्द सांगितले, तू लगेच लग्नाला तयार झालास? सिरियसली लकी, या सगळ्यामध्ये तू इतका मूर्ख आहेस का की मुक्ता तुम्हाला नाचवणार आणि तुम्ही सगळे नाचणार? असं म्हणत सावनी आता लकीला या सगळ्यामध्ये मुद्दामच अडकवण्याचा प्रयत्न करते. लकी म्हणतो, माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता, आता मला लग्न करण्याशिवाय पर्याय नाही आहे. माझ्या कुटुंबाला मी अशी बदनामी होताना बघू शकत नाही आणि त्यामुळे हे लग्न करणं मला भाग आहे. सावनी म्हणते, अरे ती मुक्ता आहे ना, तुला इमोशनली ब्लॅकमेल करते आणि तू इमोशनली ब्लॅकमेल होतोयस. अरे लग्न करून आत्तापर्यंत कुणाचं भलं झालंय? सागरचीच अवस्था बघ ना, म्हणजे कसा द अँग्री यंग मॅन होता तू. हां, म्हणजे मी त्याला सोडून गेले त्यावेळेला थोडासा डिस्टर्ब झाला, पण पुन्हा एकदा बिझनेसचा सगळी धुरा सांभाळली ना. पण नंतर काय झालं? नंतर मुक्तासोबत त्याचं लग्न झालं. मुक्तासोबत लग्न झाल्यानंतर परत काय झालं? मग परत त्याचं माऊस झाला की नाही? मग काय उपयोग आहे लग्न करून? लग्न न करता सगळी लाईफ एन्जॉय करता येते. त्यामुळे तू काही लग्न वगैरे करू नकोस, कारण हे बघ, लग्न करशील ना तर ऑलरेडी तुझी बायको तू प्रेग्नंट करून ठेवलेली आहेस. मग ते मूल, ते डायपर, ते ओले डायपर, ते सगळी दुपटी, हे सगळं तुला सांभाळायला लागेल. कारण कसं आहे ना, लग्न झाल्यानंतर आता मूल होणार आणि आरती काही काम करणार नाही. तुला सगळी कामं करायला लावेल आणि तुझा बैल बनवून ठेवेल. मग तुझं फ्रीडम जाईल, तुझं बॅचलर लाईफ जाईल, तुला हवे तेव्हा जिथे जायचं ते सगळं संपून जाणार आणि पूर्णपणे या घरात तू अडकणार. आणि त्यातच मुळात तू कमवत तर काहीच नाही आहेस, त्यामुळे सागरच्या जीवावरतीच तुला राहायला लागणार ना. आता तुझ्या बायकोला पण सागरच्या जीवावरतीच, तुझ्या मुलाला पण सागरच्या जीवावरती. अरे स्वतःच्या धम्मक नाही तर हे सगळं करायची तुला गरज काय? असं म्हणत सावनी त्याला भडकवण्याचं काम करत असते आणि आता लकीच्या डोळ्यासमोर सावनी जे बोलत असते ते सगळं चित्र उभं राहतं. इकडे आता आरती काहीही काम करत नसते, सगळी भांडी कुंडी घासायला लकीला देत असते. आरती खाते, लकीला भांडी घासायला देते, हे इथलं साफ कर, तिथलं साफ कर अशी ऑर्डर सोडते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी लकीच्या डोळ्यासमोर यायला लागतात. जे सावनी बोललेली असते तसंच सगळं त्याच्या डोळ्यासमोर येतं. त्यानंतर बाळ झाल्यानंतर आरती फक्त आणि फक्त तिचं ऑफिसला जाणं, तिचं घरी येणं, तिचे मेकअप करणं, नेल पेंट लावणं हे सगळं करते आणि लकी बाळाला सांभाळत असतो. बाळाचे ओले डायपर सांभाळणं, बाळाला रात्री झोपेतनं उठून घेणं. आरती काही काम करायला तयार नसते. हे असं चित्र लकीच्या समोर उभं राहतं आणि लकी घाबरतो. नाही, मला हे असं आयुष्य नको आहे, मला माझा फ्रीडम हवा आहे. असं म्हणत लकी आता इकडे सावनीकडे येतो. पण आत्ता माझ्याकडे काय पर्यायच नाही आहे. यावरती आता इकडे त्याला सावनी सांगायला लागते, अरे पर्याय आत्ताच शोध, कारण लग्न झालं ना की आरती तुझा बैल बनवून ठेवेल, कोणतंही काम स्वतः करणार नाही, तुला या सगळ्यामध्ये अडकवेल. परत आता इकडे ह्याच्यासमोर सगळं चित्र उभं राहतं की आरती मिजाज करते आहे, सगळ्यांच्या समोर नाटकं करते आहे, आरती आपल्याला बैल बनवून ठेवलं आहे. हे सगळं आल्यावर तो म्हणतो, नाही सावनी, मला लग्न नाही करायचं आहे. सावनी म्हणते, तेच तुला सांगण्याचा मी प्रयत्न करते, पण तू त्या मुक्ताच्या बोलण्याला भुलणार? हो मी लग्न करतोय, हो मी लग्न करतोय असं म्हणत त्या मुक्ताच्या बोलण्याला भुलून तू लग्नाला तयार झालास. हाच तुझा महत्त्वाचा मूर्खपणा आहे. आत्ता तरी हा मूर्खपणा सुधार. यावरती लकी म्हणतो, पण आता मी काहीच करू शकत नाही आहे ना, या सगळ्यामध्ये लग्न तर ठरलेलं आहे
आज तर साखरपुडा आहे, आता मी कशी माघार घेणार आहे? मी आता एक काम करतो, मी आत्ताच्या आत्ता जाऊन मुक्ताबहिणीला सांगतो की मला हे लग्न करायचं नाही आहे, तुम्ही हा साखरपुडा थांबवा. यावरती सावनी म्हणते, आणि तुला काय वाटतं मुक्ता तुझं ऐकेल का? तू आता कितीही काही सांगितलंस तरी सुद्धा मुक्ता तुझं ऐकेल नाही, ती परत तुला मनवेल, तिची चिकाटी ती सोडणार आहे का? तिने त्या दिवशी सुद्धा काय केलं, तू आधी नकार दिला होतास ना, मग तरी पण तिने तिची चिकाटी सोडली का? नाही ना, तिने चिकाटी सोडली नाही आहे. तिने पुन्हा तुला मनवणार, आत्ता पण ती तेच करणार. सगळ्या घरच्यांच्या समोर तुला मनवणार, सगळ्या घरच्यांच्या समोर तुला पटवणार की तू कसा चुकीचा आहेस, आणि इथेच लकी तू पुन्हा हारणार. तू एक काम कर ना, सरळ इथून निघून जा. लकी म्हणतो, मी इथून निघून जाऊन काय होणार आहे? सावनी म्हणते, तू एक काम कर, तू जर का कोणालाही काहीही न सांगता इथून निघून गेलास तर मात्र काय होईल, घरामध्ये एकच सगळ्यांची चर्चा होईल, लकी कुठे गेला, लकी कुठे गेला, लकी कुठे गेला. तर तू चिठ्ठी लिहून जा ना की मला हे लग्न करायचं नव्हतं, तर मुक्ता मला खूप वहिनी फोर्स करत होती, माझ्यासारखी मागे लागली होती, मला हे ते खूप काही सांगत होती आणि मला लग्नाला तिने बळी पाडलेला आहे, आणि त्यामुळे मी हे लग्न करायला तयार झालो. असं तू बोलून चिठ्ठी लिहून निघून जा. आहे काय आणि नाही काय. मग काय होईल माहिती आहे का, तुझी आई आहे ना, जी तुझ्यावरती खूप प्रेम करते, ती आई काय करेल, या सगळ्यामध्ये तुझं लग्न होऊच देणार नाही. कारण मुळात तूच घर सोडून निघून गेल्यावरती तिला वाईट वाटणारच ना, की माझा लकी ह्या नको असलेल्या लग्नामुळे पळून गेला. मग तिला वाईट वाटल्यावरती ती सगळी खापर मुक्तावरती फोडेल, तुझं लग्न मोडून टाकेल. तुला कळतंय का, तुला यामध्ये हेच करायला पाहिजे. असं म्हणत आता ती लकीला मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करत असते, आणि लकी या सगळ्यामध्ये मॅन्युप्युलेट होत असतो. सावनी जे सांगत असते तेच लकी ऐकायला तयार होत असतो. आता मात्र इकडे लकी तिकडून विडा पाण्याचा जो आणायला आलेला असतो तो निघून पण जातो. तोपर्यंत इकडे घरामध्ये साखरपुड्याची गडबड चालू असते. त्याच वेळेला आरती येते, ती म्हणजे सागरकडे. आरती सागरकडे येते आणि आता ती माफी मागायला लागते. ती सांगते, त्यावेळेला तुम्ही माझ्याकडे भेटायला आला होतात, पण माझी मनस्थिती नव्हती. मी त्यावेळेला जे काही वागत होते, जे काही बोलत होते, मला माझंच कळत नव्हतं काय बरोबर काय चूक. तर तुम्ही या सगळ्यामध्ये मला माफ करा. म्हणजे माझ्या मनामध्ये तुम्हाला असं उलटसुलट बोलणं असं काही नव्हतं. पण खरं सांगू का, तर त्यावेळेला मनस्थिती नसल्यामुळे मी केस टाकली, मी तुमच्याशी उद्धटपणे बोलले, खरंच मला माफ करा. यावरती सागर म्हणतो, इट्स ओके. असं दोघांचं 2-3 शब्दामध्येच बोलणं चालू असताना तिकडे मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते, हे बघ आरती, ही तुझ्यासाठी मम्मींनी साडी ठेवले, ही बघ नवी कोरी साडी आहे, ही साडी नेसून तू तयार हो, माझ्या आईच्या रूममध्ये जा. माझ्या आईच्या रूममध्ये कोणी नाही आहे, तिथे ही छानपैकी साडी नेस. सागर, कशी आहे ही साडी? यावरती सागर काहीही बोलत नाही. छान आहे साडी असं आता तो बोलत सुद्धा नाही, आणि तिकडून तडक उठतो आणि तो निघून जायला निघणार. तोपर्यंत मुक्ता म्हणते, सागर, मी न आरती आणि लकीसाठी छानपैकी अंगठ्या पण बनवून घेतल्यात, गडबडीमध्ये अंगठ्या बनवल्यात, कशा आहेत बघा बरं. म्हणजे आता हे दोघं जण एकमेकांच्या बोटात अंगठ्या घालून आता साखरपुडा झाला असं आपण जाहीर करू शकतो. यावरती आरती म्हणते, हो मॅडम, खूप छान साखरपुडा आहेत. आरती खुश असते, पण सागर काहीही न बोलता तिकडून उठतो आणि रागारागात निघून जातो. आरती सुद्धा मुक्ताकडे पाहायला लागते की सागरचं हे वागणं का आहे. आरतीला पण कळत नाही की आत्तापर्यंत मुक्ता मॅडमची इतके काळजी घेणारा त्यांचा नवरा अचानकपणे हे असं का वागायला लागलाय. सगळ्यांना जरा हे विचित्र असतं वागणं. पण मुक्ता या सगळ्यामध्ये आरतीसमोर कोणताही विषय काढत नाही आणि आता ती तो विषय टाळते. जा आरती, तू माझ्या आईच्या रूममध्ये चल, तिकडे आता छानपैकी तयार हो आणि लवकरात लवकर साखरपुड्याला घे. आईला फोन केलास का तू? यावरती आरती सांगते, हो, मी आईला फोन केलेला आहे. मग मुक्ता तिच्या आईची रूम उघडून देते आणि आरतीला तयार होण्यासाठी सांगते. आरती छानपैकी तयार व्हायला जाते. तोपर्यंत इकडे आता सागरच्या डोक्यामध्ये सतत प्लॅन चालू असतो. सागर रूममध्ये येतो त्यावेळेला बोर्डवरती लिहिलेलं असतं, म्हणजे तिकडे असलेल्या आरशावरती लिपस्टिकने लिहिलेलं असतं, अभिनंदन सागर, अभिनंदन सागर, आणि असे हार्ट काढलेले असतात. मग मात्र सागरच्या डोक्यामध्ये परत एकदा मुक्ता आणि आशू यांचा विषय येतो. आशूला आणि मुक्ताला एकमेकांच्या मिठीत पाहिलेलं सागरला आता आठवायला लागतं.
सतत त्याला तेच आठवायला लागतं आणि आता तो विचार करतो म्हणजे सावनीने मला फसवत होती, सावनी मला फसवत होती, माझ्यावर प्रेमाचं नाटक तरी करत नव्हती. म्हणजे तिला हर्षवर्धन ज्यावेळेला आवडत होता तेव्हा तिने माझ्यासोबत प्रेमाचं नाटकच केलं नव्हतं, तिने सडेतोडपणे हर्षवर्धनवरतीच प्रेम केलं होतं. मग मुक्ता आता हे नाटक का करतायत? म्हणजे एक वेळ सावनी परवडली, तिला जर का माझ्याविषयी काहीच वाटत नव्हतं, तिने अगदी मनापासून हे सगळं सांगून मोकळी झाली होती की मला काही वाटत नाहीये, मग ह्या मुक्ता का नाटक करतायत? मुक्ता तर एक नंबरच्या ॲक्टर निघाल्यात, माझी इतकी काळजी असल्याची ते नाटकं करतायत, माझ्या कुटुंबाची इतकी काळजी असल्याचं नाटक करतायत. पण त्यांच्या मनामध्ये आशू आहे. जर त्यांच्या मनामध्ये आशू आहे तर हे सगळं नाटक करायचं कामच काय? त्यांनी हे सगळं नाटक करायला नको होतं, त्यापेक्षा सावनी परवडली असं म्हणत तो स्वतःच्याच मनाशी विचार करत असतो आणि कुठेतरी सावनी आणि मुक्ताला कंपेअर करत असतो आणि त्यातच तो चुकीचं कंपेअर करत असतो. त्याच्या मनामध्ये सतत हा विचार येतो की मुक्ता जर आशयवरती प्रेम करते तर माझ्यासोबत गोडगोड वागण्याचं, माझ्यासोबत गोडगोड बोलण्याचं, हे नाटक करण्याचं मुक्ताला गरजच काय? असा सागर विचार करत असतो आणि ते जे बोर्डवरती लिहिलेलं आहे किंवा जे आरशावरती लिहिलेलं आहे त्याच्यावरती हात फिरवत असतो. पण तरीही कुठेतरी त्याच्या मनामध्ये एक आशा असते की हे सगळं निवळेल आणि मुक्ता पुन्हा माझी होईल. त्यावेळेला इकडे आता तो निघून जातो. तो निघून गेल्यावरती सावनी हे सगळं पाहते. सावनी पाहते, अच्छा म्हणजे मुक्ता तू हे सगळं लिहिलंयस का? सागर अभिनंदन असं म्हणत आता हा आरसाच फोडून टाकायला पाहिजे. नाही, पण हा आरसा मी का फोडून टाकू? मला काय गरज पडली हा आरसा फोडण्याची? मी हा आरसा फोडणार नाहीये. मी याच्यावरती लिहिलेलं सगळं पुसूनच टाकते. ज्या वेळेला याच्यावरती लिहिलेलं सगळं मी पुसून टाकेन ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने या मुक्ताला धडा मिळेल की सागरनेच हे पुसलंय असं वाटेल. असं म्हणत सावनी आता कारस्थानं करायला लागते आणि आता तिथलाच एक टिश्यू पेपर घेते आणि ते सगळं पुसायला लागते आणि मनातल्या मनात ते विचार करते, मुक्ता तू या घरापासून मला तोडलंस, माझ्या मुलांपासून मला तोडलंस, तर तुला मी कसं सुखासमाधानाने जगू देईन? नाही, तुला सुद्धा मी सुखासमाधानाने जगू देणार नाहीये. असं म्हणत ती पूर्णपणे टिश्यू पेपरनी सगळा तो आता आरसा पुसून काढते आणि असं दृश्य समोर निर्माण करते की सागरने हेच पुसलंय. पण महा एपिसोड भाग 2 मध्ये खरी धमाल येणार आहे. साखरपुड्याच्या वेळेला लकी नसल्यामुळे होणारा गोंधळ आणि त्याच्यातून आता निघालेला मार्ग, या सगळ्यामध्ये आता मात्र मुक्तासोबत काय घडामोडी होणार हे महा एपिसोड भाग 2 मध्ये नक्की पहा.